आपल्या मुलीचं लग्न साधेपणाने करा असा नागरिकांना सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या मुलीचं लग्न धूमधडाक्यात केलंय। लग्नाला लाखो पाहुणे उपस्थित होते। इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत। इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा विवाह 3 मेला संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात अत्यंत भव्य आणि दिमागदार वातावरणात पार पडला। विवाह सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। अंदाजे 1 लाखाहून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावत वधूवरांना शुभेच्छा दिल्या। या सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली। राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाचे स्वरूप अधिक भव्य झाले। गेल्या वर्षी इंदुरीकर महाराजांनी आपल्या कन्येचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात केला होता। त्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते। यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती। इतरांना साधेपणाने विवाह करण्याचा उपदेश करणारे महाराज स्वतः मात्र मोठ्या प्रमाणावर सोहळा आयोजित करतात असा आरोप करण्यात आला होता। या टीकेचा परिणाम त्यांच्या मनावर झाला होता। वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेमुळे ते व्यथित झाले होते आणि त्यांनी काही काळ कीर्तन सेवा थांबवण्याचे संकेतही दिले होते। मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं होतं। लग्न जोरात करणार, काय बोंबलायचं ते बोंबला असं म्हणत त्यांनी टीकेकडे दुर्लक्ष करत आपला निर्णय ठाम ठेवला होता। आता या भव्य दिव्य लग्न सोहळ्यानंतर त्यांनी त्यांच्या टीकाकारांना उत्तर दिलंय। इंदुरीकर महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं का केलं? लोकांचा पहिला शंका आहे की इंदुरीकर महाराज लोकांना सांगतात की लग्न सारे करा आणि स्वतः मोठा केला। त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलं आणि ज्याच्यावर जन्मभराची कृपा आहे त्याने जरूर केलं। पहिली शंका। दुसरी एक गोष्ट आहे की एवढे आपल्याला जेवण पाहिलं की इंदुरीकर महाराज एवढं जेवण खातात मठावर पहिला प्रश्न तो मिठा सगळ्या दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांनी गुलाबजामुनची चर्चा केली, तो लांब असावा। मी गुलाबजामुन केलाच असं म्हणतात। तिसरा मुद्दा असा होता लोकांचा की बऱ्याच आरोग्य बरोबर होत्या की तिसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रीयन जेवण असावं। लोकांनी तसं का केलं तर रात्री, सकाळी आणि आता आपण जे जेवण केलंय आम्ही शुद्ध सात्विक वादळी माणसं आहोत। आम्ही महाराष्ट्रातले आहोत, छत्रपतीच्या रक्ताचे आहोत। आम्ही दुसऱ्या घराकडे खाऊ शकत नाही। पहिली गोष्ट आहे। बऱ्याच लोकांची उदय शंका आहे, या माणसाने एवढा कार्यक्रम मुलीचा का केला? मला तुम्हाला बसणाऱ्याला माहित असेल, आमची मुलगी आणि मुलगा आज मोठा झाला हे तुम्हाला आज दिसत। आज माझी मुलगी मोठीला हे दिसते, पण आम्ही दोघं विद्यार्थी असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही। 3 महिन्याची माझी मुलगी असताना दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवून आम्ही कीर्तन केली। माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आतापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क झालेला नाही। तुम्हाला पाहिजेच असेल तर शास्त्री बसले, माझा स्वतःचा मुलगा नामदेव शास्त्रीला शिकायला आहे, शिकायला त्यांच्याकडे त्यांनी सांगावं। मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही। शास्त्री सांगितले आम्ही रात्रंदिवस 32 वर्ष रक्ताचं पाणी करून 6-6 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं।